गुरुवर्य तानावडे सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि मला जे ऐकताय ते सगळे तुम्ही यांच्यापेक्षा मान्यवर, तुम्ही ऐकलात तरच मी बोलत असेल. मुलगीचं खूप कौतुक, तिने खूप छान सादरीकरण केलं. सगळ्यात महत्वाचं सादरीकरण होतं, आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स शब्द येत होता यांच्यासारखा. पण मला असं वाटतं मी त्यावेळेस ध्यानात जातो, येऊ दे, तो आला तर त्याला मराठीत घ्यायला पाहिजे आणि आपल्या पद्धतीने त्याला घेऊन पुढे गेला पाहिजे. कारण मराठीत ज्या शिव्या आल्या सगळ्या त्या दुसऱ्या भाषेतल्या आहेत, मराठी भाषेतल्या नाही, असं माझा अभ्यास आहे. मालवणी शिव्या आल्यास डॅम्बिस असेल, डांबरट असेल, हे इंग्रजीत न अभ्यास करा. त्यामुळे इतर भाषेला सुद्धा आपल्याला घेऊन पुढे जाऊया असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्याबरोबर आपण आपली भाषा पाहूया. मित्रांनो, मी मराठीवर बोलत नाही, पण मी वेगळ्या अनुषंगाने 2 मिनिटं फक्त बोलतो आणि वाटलं तर तुम्हाला तर मी एखादी कविता सादर करतो. मी थांबतो. मला असं वाटतंय की मराठीला वाचवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करायची गरज नाही. 7168 भाषांमध्ये जी 15व्या नंबरवर असेल तर तिला आपण काय वाचवणार? तिला आपल्याला वाचवायची गरज नाही. पण तिला येऊन मिळणाऱ्या ज्या भाषा आहेत ना, त्यांना वाचवायच्याच गरज आहे. म्हणजे नदीला किती पाणी आहे याच्यापेक्षा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वाड्या आहेत, ओढे आहेत, त्यांना पाणी आहे का? त्यांचं जर पाणी आटलं तर ते नदी सुकायला वेळ लागणार नाही. आज आपण 48-50 काही ज्या बोलीभाषा म्हणतोय, तर बोलीभाषेची अवस्था काय आहे? ती जर बोलीभाषा जर संपायला लागल्या तर मग पुढच्या काळात मराठी भाषा अवघड होईल. मराठी समृद्ध आहे, बोलीभाषांची अवस्था वाईट आहे. त्याचं उदाहरण होतं तुम्हाला सांगतो. झाडबोली असेल, अहिराणी असेल, मराठी असेल, आपण ऐकतो ते बरे आहेत, अजून बरे आहेत. पण आपल्या कोकणातल्या सामवेदी, चितपावनी ह्या आता कुठेतरी नष्ट होण्याच्या मार्गावर चालल्या. आपल्या जवळच्या भाषा. मालवणी अजून बरी आहे, मालवणी अजून बरी आहे. मी कातशिल्पाचं काम करतो, थोडा अभ्यास करतो म्हणून सांगतोय, संशोधक नाही, अभ्यास करतो म्हणून सांगतोय. त्या आदिमानवाने जी कातशिल्प आपल्याकडे खोदलेली आहे ती फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्ये बघायला मिळतात, एखाद्या गोव्यात बघायला मिळतंय आणि आत्ता कुठेतरी कारवारला एक मिळाले. याच्या पलीकडे भारतात कुठेही कातशिल्प नाही. दक्षिण आफ्रिकेमध्ये काही कातशिल्प बघायला मिळतात. दक्षिण अमेरिकेच्या पेरू देशामध्ये एक कातशिल्प बघायला मिळतं, जे नाझका कातशिल्प वर्ल्ड हेरिटेज प्लेस मध्ये जगातलं एक मिळतं. गेल्या 5 वर्षापासून आम्ही जे काही प्रयत्न करतो त्याच्यातली 3 कातशिल्प, रत्नागिरीची 2 आणि मालवणचं कुडोपीचं हे टेंटेटिव्ह यादीत गेले. इंग्रजी शब्द आला, तात्पुरत्या यादीत गेले आणि ती कदाचित पुढच्या वर्षी फायनल मध्ये येते. त्याचं कातशिल्प आपलं एक असेल, असुरंडी असेल, किर्लोस असेल, हेदूळ असेल, खोटले असेल आणि ओळी असेल. अशा 5 साईटवर मी कातशिल्पाच्या साईट शोधल्या, पण तिथली भाषा मला वाचता आली नाही. म्हणून मी भाई रिसबूड, सुधीर रिसबूड जे कातशिल्पाचे अभ्यासक आहेत, खूप काम करतात, त्यांना घेऊन आलो. त्यांना वाचता आली नाही. ती कोणालाच वाचता येत नाही. ह्याचा अर्थ ती भाषा मेलेली आहे. त्या मुलीने सांगितलं की शब्द कुठेतरी आम्ही शोधतोय, तर ते शब्द असेच म्हणतात ताई, त्या तुझ्यासारख्यालाच वाचवायचे, माझ्यासारख्याला वाचवायचे आणि जमेल त्यांना वाचवायचं. एक उदाहरण आणखी एक छोटस सांगतोय, आवडलं तरी खरंच आपण थांबूया. आज आपण भात कुकर मध्ये बनवतो. काही वर्षापूर्वी तो पातेलात बनवत होतो. पातेलात बनवताना ती पेज काढण्यासाठी आपण प्लेट वापरत होतो, बरोबर ना? त्याच्या अगोदर तो भात मडक्यात बनवत होतो. त्यावेळी प्लेट वापरत होतो, पण ती लाकडी प्लेट होती. तिला काय म्हणत होतो तो शब्द आजपर्यंत ऐकूया, बरोबर ना सर? बरोबर. त्याच्या अगोदर तीच प्लेट बांबूच्या काठीपासून बनवत होतो, त्याला काय म्हणतात? त्याच्यावर एक म्हण होती, ती मात्र आज जवळपास गेली आहे. कमलेश सारखा कोणतरी प्रयत्न करतोय आणि ते वाचवतो. त्याला शिब्या म्हणायचं. आठवतंय काय बघा, शिब्या. त्याच्यावर शिवड्या आल्या, भाकऱ्या ठेवायला, पण पूर्ण बांबूच्या बारीक काठीपासूनची जी प्लेट बनवायची. माझ्या घरी आम्ही कार्यक्रम घेऊन जातो गाई बाहेर, तर ते शिब्या हे वापरायचं बंद झालं, तो शिब्या शब्द गेला, बरोबर ना? त्याच्यावर एक म्हण होती, शिब्या शिकून या. एखाद्याला एकच मूल असेल तर ती म्हण असायची, शिब्या शिकून या. त्यामुळे शिब्या गेलं, ती म्हण पण आज काय झाली, काळाच्या आड चाललेली आहे. असे अनेक शब्द. बेलो होतो, आज मग आलं. नारळाचा आपण वेगळा वापरायचो ना, याच्यामध्ये तो बेलो होतो, तो बेलो शब्द गेलो. मग हे शब्द जर जायला लागले तर मालवणी कुठेतरी आपली मागे पडणार. आणि जर मालवणी मागे पडली, मालवणीचा प्रवाह आटता झाला तर मराठीचा प्रवाह आटायला वेळ लागणार नाही. ह्याचं भौगोलिक उदाहरण अगदी तुम्हाला थोडक्यात देतो.
फार काळापासून वैदिक जर साहित्य आपण बघितलं तर गंगा यमुना सरस्वती ह्या 3 नद्यांचा उल्लेख सगळीकडे मिळतोय, पण आज भूगोलाच्या नकाशावर सरस्वती नदीचा उल्लेख दिसत नाही. मी स्वतः उत्तराखंड फिरून आलो, सरस्वतीच्या नदीच्या उगमापर्यंत गेलो, तिथून तिथं काय झालंय ते बघायला गेलं आणि मग आपल्याला अभ्यासात कळतोय की जर एखाद्या नदीचा प्रवाह आटला, एखाद्या नदीचा झरा आटला तर ती नदी म्हणू शकते. भाषेचंही तसंच आहे, शब्दांचा प्रवाह आटला, बोली भाषा जर आटल्या तर भाषेचं पण पुढे भविष्य अधांतरी आहे. आणि म्हणून बोली भाषा वाचवा एवढंच मला सांगायचं आहे. एक छोटीशी कविता मालवणी घेतो आणि मी थांबतो, जर इच्छा असेल अदरवाईज मी माहिती देत नाही, काही प्रॉब्लेम नाही. ती कविता मी अशासाठी सांगतो की नेपाळमध्ये सुद्धा मी ज्यावेळी हिंदी साहित्य जास्त काम करतोय. फिजीला पण जायचं होतं पण माझा प्रॉब्लेम धरून गेलो नाही. हिंदी साहित्य संमेलन जगामध्ये आज दरवर्षी चालतं आणि हिंदीसाठी मी काम करतोय, मालवणीसाठी काम करतोय, मराठीसाठी. अनुषंगाने हे सगळ्या भाषा देवनागरी मधल्या आहेत, त्याच्यासाठी आपण काम करतो. सगळ्यात मूळ महत्वाचं आहे, कुळ महत्वाचं आहे. मी जेव्हा नेपाळला काठमांडू साहित्य संमेलन गेलो तिथेही मालवणी कविता मी सादर केली. तुम्ही म्हणणार कोणी ऐकली असेल, त्यांची जर मैथिली जर आम्ही ऐकत असतो आणि जर आम्ही समजून घेत असतो तर आमची मालवणी तुम्ही का नाही. मी हिंदीतून ट्रान्सलेट केलं, हिंदीतून मी त्याचा अर्थ सांगितला, पण मी माझी मालवणी कविता सादर केली. आणि ही कविता सादर करण्याचं कारण असं आहे, कवितेची थीम कदाचित तुम्हाला वेगळी वाटेल, पण थीम कडे जाऊ नका. कवितेतला जो महत्वाचा मेसेज आहे तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आज बघा, तुम्ही आम्ही शिकलेलं, कधी पाऊस आला, अवकाळी आला की त्या पावसाला एवढ्या शिवाय घालतोय ना की जसा तो आपला दुश्मन आहे, तसं तो आपला शत्रू आहे. आपण शिकलेलो आहोत, एवढे शिकलेलो आहोत, पण आणि आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणतोय, पण तरी त्या पावसाला शिव्या घालतोय. कारण तो आपल्याला माहिती आहे की पाऊस एक जिवंत कोण नाहीये, ते एक चक्र आहे, ती एक सिस्टीम आहे, तरी पण त्याला शिव्या घालतोय. आणि मग माझ्यासारख्या कुठेतरी साहित्याला तो पाऊस जिवंत झाला आणि भेटला, त्याचं दुःख तुम्हाला सांगतोय, ते घ्या. आणि याच्या पुढे मात्र ही कविता ऐकल्यावर पावसाला शिव्या घालू नका अशी माझी विनंती. कवितेचं नाव आहे पावसाची गटार. गटाराचा दिवस नीट पाऊस नाही म्हटला, पावसा तुझ्याशिवाय मजा नाही. गटाराचा दिवस नीट पाऊस नाही म्हटले, पावसा तुझ्याशिवाय मजा नाही. तसं सरसारून गेलो माका करता हाय मी विचारतो चल बसाय. दोघं पडीत बसलो, पुरं देशी खंब घेतलं. दोघं पडीत बसलो, पुरं देशी खंब घेतलं. चिअर्स करीत करीत गलासला लोठारी. मी म्हटलं जय गटारी, जय गटारी, जय गटारी. वाईट चढली तसं लागलं नागोबाचं रडूला, पावसा मी नाही. वाईट चढली तसं लागलं नागोबाचं रडूला. कधी हळे कधी तडे वारा लागलो तुला. धडाम धुडून करीत मोठ्या मोठ्यानं लागलो बोला. धडाम धुडून करीत मोठ्या मोठ्यानं लागलो बोला. जोरे तो वाढताच पोपाट लागला हाला. मी म्हटलं रे पावसा स्वतः जरा सावध. मी म्हटलं अरे पावसा स्वतः जरा सावध. तुझं चमकलं मी म्हणता मगरात जाऊसाठी माझ्या बिस्तार लवकर आवर. माका समाज नाही का चढली, मी म्हटलंय सॉरी. माका समाज नाही का चढली, मी म्हटलंय सॉरी. ओके ओके म्हणत पुन्हा मारले पोरी. तोंड फुसत म्हणालो थँक्स, मी म्हटलं नो मेन्शन. तोंड फुसत म्हणालो थँक्स, मी म्हटलं नो मेन्शन. तर चकना मारीत म्हटलं मेले माणसा तुझ्यामुळेच माका झाला टेन्शन. पाऊस म्हणालो आजकाल माका येणार योग जमणार नाही. पाऊस म्हणालो आजकाल माका येणार योग जमणार नाही. अरे कारखानसून निघणाऱ्या धुरांच्या लोटात माझ्या ढगांचा रस्तो गमणार नाही. 2-4 दिवस उशीर झालो तर गाडी घालून दूध धुतास. अरे 2-4 दिवस उशीर झालो तर गाडी घालून दूध धुतास. वायच होतलंय काही पाणी तुंबलं तर ते चौथच पावसाकडे देतास. विकासाच्या नावाखाली मायनिंगच्या नावाखाली अख्खे डोंगर कापतास. विकासाच्या नावाखाली मायनिंगच्या नावाखाली अख्खे डोंगर कापतात. 26 जुलै केदारनाथ, माळीन, रत्नागिरी, कोल्हापूर सगळ्याचा कापार पावसाचाच कपार पडतास. पाऊस म्हणालो भीती वाटते मागारे माधव रोबोट तयार केलास. कृत्रिम पाऊस. पाऊस म्हणालो भीती वाटते मागारे माधव रोबोट तयार केला. धरतीची कूस भरणारो मी मेलेलो माका वाजवतो केलास. बोलता बोलता एक गलास मारले आणि पाऊस रड रडतो. बोलता बोलता एक गलास मारले आणि पाऊस रड रड धडपडत जाता गटारात उलटे काय व्हावलो. मी भियाले आरडले मोठ्या मोठ्याने वाचवा वाचवा. तो सर बायला पाठसून खेळ असली पहिले पावळे जाऊन आचवा. तेव्हा माका समजला माका चढली. तेव्हा माका समजला माका चढली. बाटलेकडे बघले तर व्हायचंच उरली. उचलले बाटले आणि लावली वठारी. आणि पुन्हा बघित बसले पावसाची गटारी. पुन्हा बघित बसले पावसाची गटारी. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रतिस्कार व्यासपीठावरील मान्यवर, मराठी भाषेच्या उपासिका आदरणीय पाटील मॅडम, आदरणीय रेघे सर, आमचे गुरुवर्य तानवडे सर, कमलेश गोसावी सर, सर्व रसिक श्रोते, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अगदी बाल कलाकारापासून ते प्रौढापर्यंत सुंदर असे विवेचन केला. 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
मराठी राजभाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी तुमच्या गोसावी सरांनी जे विचार मांडले ते अत्यंत स्तुत्य आहे. कारण बोली भाषेचे संवर्धन करण्याची आज काळाची गरज आहे. मराठी ही जगातील सर्वात समृद्ध भाषा असल्याचा डांगोरा आपण नेहमी पेटत असतो. दर 20 मैलावर भाषा बदलत असते हेही आपण मान्य करतो. पण भाषा संवर्धनाचा विषय पुढे येतो तेव्हा फक्त प्रमाण भाषा ही गृहीत धरली जाते. बोलीभाषेचं संवर्धन, तिचं जतन किंवा त्या साहित्य निर्मिती व्हावी अशी मागणी करताना कोणच फारसं पुढे येत नाही. जिल्हा गणित जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मराठीचा वेगळा लहेजा आपल्याला पाहायला मिळतो. त्या ठिकाणी वेगवेगळे स्थानिक शब्द तिच्या वैभवात भर घालत असतात. पण इंग्रजी भाषेच्या आक्रमणामुळे बोली भाषेतील हे शब्द नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि बरेच शब्द आता नामशेष झालेले आहेत. या शब्दांची कुठे नोंदच झाली नाही. तर स्थानिक भाषा जतन कशी होणार याचाही विचार शाळातून, महाविद्यालयातून, विश्वविद्यापीठातून आणि आपल्या महाराष्ट्र सरकारनं सुद्धा करणं गरजेचं आहे. कोणत्याही देशाची किंवा प्रदेशाची प्रगती ही सभ्यता, संस्कृती आणि मानवी विकास तपासण्याची कसोटी ही तिची बोली भाषा असते. जर बोली नसेल तर आपल्या भाषेचं अस्तित्व संपुष्टात येईल. बोली भाषा ही प्रमाण भाषेच्या गळ्यातले अलंकार आहे. हे अलंकार, तेजस्विता, प्रखरता, सौंदर्य हे बोली भाषेतूनच आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय आपली वाणी, हे वाणीचं महत्व, सामाजिक वर्तन आणि शिक्षण आणि त्यात साहित्यात त्याचे महत्व अवलंबून असते. आणि प्रत्येक भाषा ही बोलीतूनच विकसित होत असते. आपल्या महाराष्ट्रात गोंड, भिल्ल, वारली, पावरी, मावची, कोरकू, कोलामी, कातकरी, माडिया अशा पुष्कळ बोली भाषा आहेत. मराठीच्या बोलीभाषेच्या अभ्यासकाने अशी नोंद केलेली आहे की मराठीला 565 बोली आहेत. त्यातल्या बऱ्याच नामशेष झालेल्या आहेत. आता केवळ हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या बोली शिल्लक आहेत. त्यापैकी गोंडी आणि भिल्ली ह्या ज्या पोटभाषा आहेत, उपभाषा आहेत, तिलाच आपण बोली भाषा म्हणतो. ह्या अति प्राचीन बोली भाषा आहेत. गोंडी भाषा महाराष्ट्रातली पोटभाषा महाराष्ट्रात प्राधान्यानं मध्य भारतामध्ये आणि त्याच्या विस्तृत अशा मोठ्या पठ्ठ्यामध्ये ती बोलली जाते. या बोली भाषेचा इतिहास खूप अभिमानास्पद आहे आणि त्याचबरोबर आपल्या अभिमानास्पद आपल्याला वाटतं की बोली भाषेतून आपली सभ्यता, संस्कृती आणि साहित्याचं सद्यस्थितीत लिखाण करण्याची आज आपल्याला नितांत गरज आहे. जेणेकरून येणाऱ्या ह्या नव्या पिढ्या आहेत त्या बोली भाषेचा अनमोल असा वारसा, ह्या नवी पिढी बोली भाषेच्या अनमोल अशा वारशापासून नवी पिढी वंचित राहता कामा नये. भाषा, मगाशी गोसावी सर म्हणाले की एखाद्या नदीच्या प्रवाहासारख्या आहे, तर भाषा ही एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. प्रत्येक भाषेचं वेगळं वैशिष्ट्य असतं. यामध्ये उपभाषा, पोटभाषा, बोली भाषा, लिपी ह्या सगळ्यांचा गोतावळा असतो. परंपरा आणि सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवण्याचं कार्य भाषेच्या माध्यमातूनच केलं जातं. भाषेमुळे संस्कृतीची देवाणघेवाण होते. पण एखादी भाषा किंवा त्यातील बोली लोप पावत असेल तर त्याचा दूरगामी परिणाम संस्कृतीवरही होत असतो. आणि त्यामुळेच की काय, भाषा हा कोणत्याही संस्कृतीच्या अस्मितेचा विषय मांडला गेला आहे. महाराष्ट्रात आता सध्याच्या स्थितीमध्ये एकूण 60 बोली भाषांचं अस्तित्व टिकून आहे. यातील 40 भाषा ह्या आदिवासी आणि भटक्या विमुक्त जमातींच्या आहेत. या भाषा बोलणाऱ्यांना त्या भाषेत उपलब्ध नसलेल्या रोजगाराची संधी, धोरणात्मक पातळीवर असलेला निरुत्साह, तसे संबंधित भाषा डिजिटल व्यासपीठावर न पोहोचल्याने त्या मृत्यूपंथाला लागलेले. या भाषेचा अभ्यास भाषा रिसर्च अँड पब्लिकेशन सेंटरच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यामुळं
त्या संशोधनाकडे असं लक्ष गेलं की त्या भाषेतली वृद्ध माणसं ज्यावेळी संपतील त्याच वेळेला त्या भाषेतल्या लोकसाहित्याचा खजिना आहे तो नष्ट होण्याची भीती आता व्यक्त होत आहे. कारण लोकसाहित्य लोकसंस्कृती ही असं साहित्य आहे की जगाला महान बनवणारं साहित्य म्हणजे लोकसाहित्य, ज्याला आपण फोकलोअर म्हणतो. राज्यातील भाषेकडे केवळ भाषा म्हणून अभ्यासकानेच नाही तर संपूर्ण समाजाला लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. आणि ती भाषेची भावना आता व्यक्त होत आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कातकरी, कोरकू, कोलामी, गोंड, पावरी, कैकाडी, कोल्हाटी, डोंबारी, गोसावी, चितोडिया, वैदू, मल्हार कोळी, हळबी अशा 40 बोलीभाषामध्ये आपल्याला काय काय आढळून येतं की समाज दर्शन दिसून येतं, निसर्ग दिसून येतो, देवदेवता दिसून येतात, शरीर अशा पद्धतीचे शब्द आहेत. त्यामुळं या भाषेचे अस्तित्व सिद्ध होतं. मात्र या भाषेला धोरणात्मक पातळीवर आधार न मिळाल्यामुळं त्यांचं अस्तित्व पुसलं जात आहे, अशा भाषा अभ्यासकांनी केलेल्या संशोधनातून पुढे आलेलं आहे. जगातल्या सर्व भाषांचा अभ्यास करणारे अभ्यासक आहेत डॉक्टर गणेश देवी आणि डॉक्टर श्रीकृष्ण काकडे. यांनी सन 1909 पासून महाराष्ट्रातील या भाषांच्या अभ्यासाला सुरुवात केली. भाषा प्रभावी असल्याने हा अभ्यास सातत्याने सुरूच आहे. या 40 भाषांपैकी एकाही भाषेला घटनेच्या 8व्या परिशिष्टात स्थान मिळालेलं नाही. या भाषा विद्यापीठ स्तरावर शिकवल्या जात नाहीत किंवा या भाषा शिकवणारी एकही संस्था अस्तित्वात नाही. यापैकी कातकरी, कोकणा, कोरकू, गोंड, हिली, वारली, हळबी या भाषा शालेय स्तरावर सद्यस्थितीत शिकवल्या जातात. आता पावरी भाषा, कातकरी भाषा ही 9वीच्या अभ्यासक्रमापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत या भाषा शिकवल्या जातात. परंतु लोप पावलेल्या भाषांचा कुणीच विचार केला नाही. या भाषांची स्थिती आज चिंताजनक आहे. यामध्ये निहाली नावाची जी बोलीभाषा आहे आणि कोलामी जी बोलीभाषा आहे या भाषा सर्वात कठीण आहे. कारण त्यांचा शब्दसाठा, शब्द संपत्ती, शब्द संग्रहच आज अस्तित्वात नाही. आदिवासी, भटक्या जमाती किंवा विमुक्त जमाती या बोलीवर दक्षिणेचा तसेच राजस्थान, गुजराती भाषांचा प्रभाव आहे. ज्या प्रांतातून हे नागरिक महाराष्ट्रामध्ये येऊन स्थिरावले तेथील भाषेचा प्रभाव आहे. याशिवाय राज्यात ऍस्ट्रो यांचे कुळ कोणते आहे, यातील निहाली भाषेला कोणतेही कुळ नाही. ही भाषा राज्याच्या 5 जिल्ह्यामध्ये बोलली जाते. ही भाषा बोलणारे केवळ 2000 लोक आज शिल्लक आहेत. त्यातील 4 ते 5 ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्याकडे लोककथा आणि लोकगीतांचा खजिना आहे. त्यांच्यानंतर ही मूळ भाषा माहीत असणारे कोणी नाही. त्यामुळे त्यांचे अस्सल रूप अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. त्यातील काही भाषा डिजिटल स्वरूपात, डिजिटल रूप त्या भाषेला मिळालं आहे. मात्र या संदर्भात समाजाने पुढाकार घेऊन त्यांना टाळणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे जतन संवर्धन करण्यासाठी बोली भाषेचे जतन झाले पाहिजे. मराठीत वाचकांची संख्या वाढली पाहिजे. ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून हे प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी नवलेखक, नवकवी यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि यासाठी आज मराठी भाषेच्या गौरव दिनाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रात पाश्चात्य देशातले विचारवंत किंवा संशोधक येऊन ज्यांनी मराठी भाषेचं संवर्धन केलं, मराठी भाषेचा गौरव केला, ते जर्मनचे संशोधक आहेत डॉक्टर गुंथर सोनटायमर. त्यांनी पुणे विद्यापीठात येऊन मराठी भाषेचा मुळाक्षरापासून अभ्यास करून मराठी भाषेतील संशोधनाचा अभ्यास त्यांनी केला. आणि पंढरपूरची जत्रा आणि खंडोबाची जत्रा ह्या जत्रेच्या विशेष सामाजिक दृष्टिकोनातून, सांस्कृतिक दृष्टिकोनातून जो अभ्यास केला तो खरोखरच वाखाणण्यासारखा आहे. 2000 पानांचा प्रबंध घेऊन आपली संस्कृती घेऊन ते जर्मनीला गेले. अशी मराठी भाषा सर्वांगाने समृद्ध आहे. आणि मराठी भाषेचा हा गौरव अनेक वक्त्यांच्या तोंडून ऐकायला मिळाला. कुसुमाग्रजांचं हे सारं श्रेय आहे. कारण अगदी बालवाचकांपासून ते वृद्धांपर्यंत कुसुमाग्रजांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून साहित्याचं लेखन केलं, सामाजिक प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून साहित्याचं लेखन केलं. आणि त्या प्रबोधनाबरोबरच मराठी भाषेचा गौरव
त्यांच्या अनेक शब्दातून उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो. कोकण मराठी साहित्य परिषदेनं शाखा कणकवली शाखेनं हा एक फार मोठा उपक्रम, श्रोते जरी कमी असले तरी मराठी भाषेचे हितचिंतक, मराठी भाषेचे उपासक मंडळी इथं आहेत. त्यांनी हे प्रबोधन समाजाच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून, लोकसंस्कृतीच्या माध्यमातून आणि लोकसाहित्याच्या माध्यमातून हे प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि मराठी भाषा निश्चितच समृद्ध आहे, ती नामशेष कधीही होणार नाही. आणि अनेक अंगाने ते विकसित होईल आणि ते विकसित व्हावं यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. कधी आली? ज्यावेळी आपल्याला लिखाण किंवा लिपी आली त्यावेळी. म्हणजे लीळा चरित्रामध्ये एक धानाईची कथा आहे, तुम्हाला माहित असेल तर. चक्रधर स्वामी हे राजबिंडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर, त्वचेवर एक चकाकी होती, गोरेपान होते. एक दिवस ते असेच भ्रमण करत असताना एका गावात गेले, एकांच्या घरी थांबले. त्यांच्याकडे अशी स्वानंदी जशी आहे तशी छोटी मुलगी होती. आणि तिने त्या चक्रधर स्वामींना बघितल्यानंतर ती थोडी सावळी होती. तिला असं वाटायला की हा रंग छान आहे, अजूनही आपल्याला गोरेपणाबद्दल फार आकर्षण आहे ना. आणि तिला वाटायला लागलं की चक्रधर स्वामींनी ती काहीतरी गंध वगैरे लावलेलं होतं, चंदनाची उटी लावली होती, बहुतेक त्यांच्यामुळे हा सगळा त्यांचा रंग आलेला फेरंडवली असेल त्यावेळची. आणि मग ती रडायला लागली. तिला वाटायला लागलं की तसं मला व्हायचंय. किती तिला समजावलं, सगळ्यांनी समजावलं, काही झालं नाही. आणि त्यावेळी चक्रधर स्वामींनी तिला एक गोष्ट सांगितली होती, चिमणी आणि कावळ्याची. एक चिमणी होती, एक कावळा होता. चिमणीचं घर मेणाचं होतं, कावळ्याचं घर शेणाचं होतं. धोधो पाऊस आला, कावळ्याचं घर वाहून गेलं. आणि नंतर मग तो कावळा, आपल्याला माहित आहे, चिमणीच्या दारावर आला, तो टकटक करत होता. हे सगळं जे आहे ते धानाई ऐकण्यात इतकी मग्न झाली की तिला आपण कशासाठी रडवतो त्याचाच विसर पडला. ही ताकद त्या बोलीची. जे एखाद्या लहान मुलाला समजावून सांगायचंय तर ते कोणत्या पद्धतीने सांगता येईल. आपल्याला कुठे माहित आहे त्याचा करता कोण आहे. जे आपल्याला ती लीळा चरित्रात आली म्हणून 11व्या शतकामध्ये, त्याच्या आधी कधीतरी ती ऐकली असेल ना. आपण त्याच्यानंतर त्यात बदल केलो, ती प्रमाण भाषेत आला. जे त्याला कावळ्याला टिकटिक करून सुद्धा तो कावळा, ती चिमणी बाहेरच आली नाही. आणि त्याच्यानंतर मग चिमणीला सारखी हुरहुर वाटालेली, कावळा कुठे गेला असेल. तिने त्याचा शोध सुरू केला. दिवसामागून दिवस गेले. आणि मग एक दिवस ती अशीच बाहेर पडली होती, एका फांदीवर बसली होती. आणि मग तिथं त्याला एक परिचित आवाज आला आणि तो कावळ्याचा होता. आणि तिथे ती गेली, ती फिरमुसली झाली, म्हणजे सॉरी कावळ्या, तू ज्यावेळी आला होतास ना त्यावेळी माझ्या संसारात धूर पडलेलं होते. माझ्या बाळाला म्हणजे खाऊ घालायचं होतं, घरात सासू सासरे होते, नवरा होता. आणि तू दारावर आला होतास. मला माहित होतं तुझा आणि माझा आता मैत्री, पण मला बाहेर नाही आता आलं. आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुझ्या त्यावेळेच्या गरजा वेगळ्या होत्या, माझी गरज वेगळी होती. तू तुझ्या गरजा धुरफटलीस आणि मी ते सोडून दिलं आणि मी माझा वाटेला लागलो आणि मी निघून गेलो. आज आपण तसेच झालेलो आहे की आपण आपल्या गरजांमध्ये वाटून गुंतलेलो. आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण गरजेनुसार भाषा स्वीकारतो. मग त्यात आलेले शब्द जे आहेत ते शब्द आपण स्वीकारले पाहिजेत. काही जणांच्या मते असं आहे की भाषेमध्ये जर सरमिसळ झाली तर भाषा अशुद्ध होते, त्याची भेसळ होते. मला नाही वाटत. भाषा नदीसारखी आहे ना, तर नदी वाहत असताना तिच्या बरोबर येणारा पालापाचोळा, दगड गोटे, मेलेली प्रेत पण ती घेऊन जाते ना. मग भाषेने का घेऊन जाऊ नये? भाषेनं समृद्ध व्हायचं असेल तर सर म्हटले की मी कित्येक वर्षात एका इंग्रजी शाळेमध्ये म्हणजे त्या संबंधित काम करतोय, म्हणून सरांनी मराठी सोडलं का? नाही सोडलं. त्याच्या बरोबर ते जात आहे. कुठलीच भाषा वाईट असत नाही. म्हणजे आपल्याला असं म्हटलं जाते की माय बरोडी मावशी बरो अशी मराठीची हे झाली. सर म्हटले इतक्या भाषातून आपली जी भाषा आहे ती 10व्या क्रमांकावर आता बोलली जाते. इतक्या मोठ्या असताना भाषा कशाला मरते? भाषा मरत नाहीये, आपण मारतही नाहीये. उलट मला आता असं वाटतंय की मधल्या पिढीने हा भाषा संपवली. म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे, आता सध्या जी तरुणाई आहे ती भाषा जगते. आज कोकणी रानमौज सरकार प्रसाद गावडे भाषेसाठी तळमळतोय ना. रेड स्टोरीवाली आमची गावकर उषा ती आहे, ती कोकणी पदार्थ वाचवते ना.
कोकण हार्टेड गर्ल जी आहे अंकिता बालावलकर, ती मालवणीतूनच सगळं काय असेल ते सादर करते. अशी कित्येक माणसं आहेत जिथं ब्लॉगर्स आहेत, पॉडकास्टिंग करणारे आहेत, युट्यूबर आहेत, फेसबुकला लिहिणारे आहेत आणि मग वाचवतायत. ही सगळी माणसं आपल्यासाठीच बसलेली आहेत. म्हणजे मच्छिंद्र कांबळींचं वस्त्र आलं हे मालवणीचा उच्चांक आहे ना. गवाणकर सर मालवणीसाठी झटतायत आणि मग ही सगळी महेश कुळुसकर सरांपासून इथं गोसावी सर बसलेले आहेत. सगळीच ही माणसं बोली भाषा वाचवण्यासाठी आहेत. ह्या माणसाने ते उचललेला विडा आहे आणि ती करतायत मधल्या काळात मात्र ह्या गोष्टी ज्या होत्या त्या खूप वेगळ्या पद्धतीने घेतल्या जात होत्या. मालवणी लिहितोय त्या काय आता अरे बोर्डवर लिहिलेलं असेल तेव्हा कोकण आपलंच असं तरी मग भरून येतं आणि कुठल्याही प्रदेशातला माणूस असेल तर स्वागतासाठी कोकण उभा आहे असं म्हणून तिथं तो रमून जातोय. ही भाषेची ताकद आहे. भाषा खूप सुंदर असते. माझ्या शेजारी एक विदर्भातलं कुटुंब राहतं. नवं लग्न त्यांचंही माझंही. त्यांच्याकडे गाडी आणि गहू चांगला पिकतो आणि त्यांनी तो आणून दिला. मी नवीन नुसतंच कॉलेज संपलं होतं, तसं एकत्र कुटुंब पद्धतीतून आले होते, त्यामुळे ह्या गोष्टींचा कधी काही संबंधच आला नाही. ज्वारी जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं, गहू टिकवण्यासाठी करायचं, संसार टिकवण्यासाठी आपलं आपण आलो होतो असंच. मी सरांना सांगितलं कारण तिचे मिस्टर आणि माझे मिस्टर ते त्यावेळी कॉलेजला होते, त्यावेळी लागते नव्हती कॉलेज म्हणजे नोकरीला. तर मी त्यांना सकाळी सांगितलं की आणून दिलं पण हे आता ठेवायचंच इतके दिवस, कारण आपण दोघेच 2 भाकरी आणि 25 किलो ज्वारी हे खूप मोठं आहे. तेव्हा तुम्ही त्यांना विचारा की जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करायचं. दुपारी ते आले आणि मला सांगितलं वाळू घाल. आता वाळू घालायची ह्यांना सांगायला काय जाते, वाळू काढणार कोण. मी त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं त्याला विचारा बारीक घालायची का मोठी घालायची. आणि हे पण स्टाफ रूम मध्ये असतानाच मोठ्याने विचारले सर तुम्ही ती ज्वारी दिली त्याला काल सांगितलं वाळू घाला. माझ्या मिसेसने विचारले मोठी घालायची का छोटी घालायची. ते हसायला लागले. ते म्हणले वाळू घाला म्हणजे सुकत घाला. झाली ना भाषेत मजा आहे. ती भाषेची मजा आहे. तसंच ते दोघे जण एकदा कोल्हापूरला गेले होते. भातबार रोडवर आमचा भातबार आहे, तुमचा भातबार असेल ते त्या भातबार रोडवर ते सरांना म्हणते सर 1 मिनिट गमजा घेऊन येतो. आमच्याकडे गमजा म्हणजे काहीतरी गंमत मजा अशी काहीतरी. हे म्हटली आता यांना अजून मुलं वगैरे नाही त्यांनी काय गमजा घेऊन येत आहेत, मला काय आता गमजा दाखवत आहेत. थोड्या वेळाने 10 मिनिटं ते आले परत आणि सर बघू गमजा. त्यांनी रुमाल काढला पांढरा शुभ्र. ते म्हणते ही होई गमजा, तुम्ही माझीच गमजा केली. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या बोली भाषेतला ताकद जी आहे ती इतर भाषात नाही. हल्लीच गोव्याला मला वाटते गेल्या रविवारी माझा एक कार्यक्रम झाला आणि 5 कवींची एक कविता असा तो कार्यक्रम होता. त्याच्यात शाहीर कबीर होते, उबाळे मॅडम होत्या, सारिका उबाळे मॅडम आणि राव हे पवार सर एक होते जे विदर्भात. आणि 5 कवींनी 5 कविता वाचल्या. कवी म्हटलं किंवा शिक्षक म्हटलं की त्याच्या हातात स्टेज आले की त्याला सोडावं असं वाटतं नाही. तिथं सगळ्यांचा अनुभव आहे. नाही असं नाही आहे ते मान्य करायचं. तर तिथं ते झाल्या 5 कवींच्या कविता पुढचा एक कार्यक्रम होता त्यामुळे बाहेर जायचं होतं. पवार सर असे उभे राहिले डायसवर आणि म्हणते आयोजक लेकरांना आणि एक कविता वाचू द्या आणि सगळीकडे हशा पिकला. लेकरं म्हणजे किती 5-6 वर्षाची ना, लेकरं एवढीच आमची 10 वर्षाची आणि आई आपली किती म्हणजे मुलं मोठी झाली तर त्याला लेकरं म्हणे. हे सर सांगतात लेकरांना वाचू द्या तिथं बसलेली 50 होती सगळी. कवी ही त्यांच्या भाषेचा लहेजा जो होता आयोजक लेकरांना एक कविता वाचू द्या की लेकरं ही 50 वर्षाची 5 वर्षाची वाट गोडवा आहे ना, हा टिकला पाहिजे. फक्त आपण आता काय करायला लागलोय म्हणजे आपल्या भाषेत वाद नाहीये, आपल्यात वाद नाही. पण जसं ते वर जाईल ना तसं आपल्याला ती भांडण लावताय शुद्ध अशुद्ध सरमिसळ नाही वापरायचं हे. अहो साधी गोष्ट आहे. रेल्वे स्टेशन हे इंग्रजी शब्द आहे, तुला मराठीत काय म्हणतात
आगगाडी आगगाडी म्हणजे फक्त घ्यायची त्याला मराठीत असा शब्द आहे अग्नी रथ गमनागमन विश्राम धाम पथ. आता जर तुम्ही म्हटला घरात जाऊन की अग्नी रथ गमनागमन विश्राम धाम पथावर जाऊन येतो बायको मुलात त्याच्या झाडा होईल ना 100%. एखादी इथं हर्षदा आहे एखाद्या ब्युटी पार्लरचं साहित्य म्हणजे त्याच्यात गेली तिला म्हटली तर ते गोष्ट काढली रे. आता गोष्ट काढली ती म्हणणार आमच्याकडे काय मिळत नाही मला. ज्यावेळी लिपस्टिक सांगेल त्यावेळी आधीच मुलांना टाय बांधायचं कंटाळा आणि मला आई कंठ लोंगोट आणायचं नाही झालं. आपल्याला थोडं का असे ना त्या प्रभावाबरोबर जावंच लागेल. आपल्याला त्यांचं खानपान आवडतं. म्हणजे पूर्वी कोकणातलं खाद्यपदार्थ काय होते पेज होती ना फणसाची भाजी होती किंवा आपलं कुळथाचं पिठी भाकरी एवढीच होती. आज कणकवलीच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत थाई मिळतं चायनीज मिळतं कॉन्टिनेंटल मिळतं सगळंच मिळतं. आपण स्वीकारलं ते. आपण स्वीकारायचं नाही तर काहीच स्वीकारायचं नाही. फ्रेंच किंवा जर्मन भाषेत जर गेला तर एखादा शब्द स्वीकारायचा असेल तर त्यांच्या भाषा मंडळाची परवानगी घेतात लोक. समाजातला प्रत्येक घटक आणि तर तो शब्द त्यांच्यात म्हणजे ज्यावेळी बर्गर हा शब्द आला आणि पिझ्झा हा शब्द आला त्या आमच्याकडे सर्रास पाट्या लावून गेल्या. आमच्याकडे फक्त खळखटाट कधी होतं आपलं स्वार्थ साधण्यासाठी. तोपर्यंत होतच नाही. मी कुणाला राजकीय याच्यावर टीका टिप्पणी नाही करत पण ज्यावेळी 27 फेब्रुवारी ना त्या प्रत्येक जण ऊर फाटे तोपर्यंत मराठीवर बोलतो. त्या दिवशी झालं की त्यानंतर वंदे मातरम संपलं की ह्यांची मुलं इंग्लिश शाळेत गेलेली असतात. जाऊ नये त्याबद्दलही माझा अट्टास नाही. तर जे शब्द पिझ्झा आणि बर्गर आले ज्यावेळी ते आले त्यावेळी ते त्यांना लोकांना ते खायचं होतं पण मागायचं कसं आपल्या भाषेत नाही चालत ते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या भाषा मंडळाची एक म्हणजे सभा बोलवली त्याच्यात एक ठराव मांडला. असे 2 शब्द नव्याने येत आहेत आणि ते आपण आपल्या म्हणजे शब्दकोशामध्ये घालूया का. त्या ठरावाला जेवढी जास्त संमती मिळाली त्याच्यानंतर ते गेले आणि त्यांच्या बोर्डवर लागले लोकांनी बोलायला सुरुवात केली. हे भाषा प्रेम आहे. आज केरळमध्ये पहिली ते PhD शिक्षण मोफत झाल्याचं कारण काय आहे त्यांचं भाषा प्रेम आहे. त्यांचं भाषा प्रेम आहे ना. ती माणसं तुम्ही कर्नाटकातून इथून बेळगावमधून जा पुढे चकल्या शकल्या जेव्हा दिसायला लागतात तरी काही विचारतात इल्ला इंग्लिशमध्ये इल्लाच त्यांची भाषा असेल तरच ते बोलतात. अन्यथा बोलत नाहीत. कुठंही तुम्ही दक्षिणेत जा ती बोलत नाही. दक्षिणेने म्हणून प्रगती केली. उत्तरेत नाहीये. म्हणजे मध्य प्रदेशची राजभाषा 1950 पर्यंत मराठी होती. अजूनही तिथली गावच्या गावं मराठी बोलतायत पण नंतर त्यांना बुंदेली वगैरे त्यांना हिंदी मध्ये वाटायला लागली म्हणून त्यांनी हिंदी केली. 1950 पर्यंत होती म्हणजे मध्य प्रदेशची राजभाषा. सीमा भागातील लोक काय बोलतात त्यांना कुठं काय शिकवलं जातं. म्हणजे कन्नडचा म्हणजे कर्नाटकाचा जो सीमा भाग आहे आपला ती माणसं कन्नडी बोलतात मराठी बोलतात म्हणजे महाराष्ट्रातली कन्नड मधली गुजरातची जवळची माणसं वापी वगैरेची माणसं जी आहेत ती मराठी बोलतात आणि ते बोलतात. त्यांना कुठे काय पडलंय पण प्रमाण भाषेचं आणि कशाचं. भाषा जगायची आहे तर ती बोली जगली पाहिजे. पण ती अडाण्यांची आहे ती गावंढळ आहे ते काही लिहिलेलंच नाही असं म्हणता नाही. जेवढी लोकगीतं लोकनाट्य लोककला सगळं जे आहे ते सगळं बोली भाषेत लिहिलेलं आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की भाषा जगवायच्या तर त्या बोली जगल्या पाहिजे. म्हटलंय तसं सगळ्या भाषा तो रांगडेपणा त्याच्यातला मराठी म्हणजे त्या भाषेतला कोल्हापुरी आहे तो मी जतन केला पाहिजे. मी ती मिळमिळीत बोलली. म्हणजे मी आता इथे सांगितलं मला नाही गरज माहितीची कारण 80 विद्यार्थी असले तर माझा आवाज जातो तिथं. तो कशामुळे जातो तर त्या लहानपणापासून त्या भाषेतून मला जे मिळालं जे सत्व मिळालं त्याच्यातून जातो. आणि त्यामुळं आपण असाच आग्रह करूया कारण हल्ली बोली भाषेचा जागर सुरू आहे ह्या वर्षात. मला वाटतं जानेवारीमध्ये जो मराठी भाषा पंधरवडा झाला त्याच्यात 36 म्हणजे जे आपले जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातून बोलीचा जागर केला होता. आता 2 दिवसापूर्वी जे नाशिकला विश्व साहित्य संमेलन जे पार पडलं तिथं बोलीचा महोत्सव सुरू झाला. मधु मंगेश कर्णिकच त्याचे अध्यक्ष होते. त्यांची छान म्हणजे विचारधारा आहे आता वर्तमानपत्रामध्ये येते तुम्ही वाचा नक्की सगळ्यांनी. आणि मग ही बोली आपण जगूया आपण अभिमानाने बोलूया. आता जी मुलं काहीतरी नवीन करू पाहतायत रेणूसारखा सिनेमा असेल प्रेम प्रथा धुमशांसारखा असेल आणि भेरा हल्ली आलेला ज्याला जागतिक नामांकन मिळाले आहेत ही सगळी मालवणीतली आहे. जे काही बोलीतून लिहिलं जाईल ते ऐकूया
नाही मालवणी माका नाही असं म्हणून ती मालवणीकडे दुर्लक्ष करत. कल्पना बांदेकरांची छान लिहिते मालवणी कविता, रुजीराव पिंटो लिहितायत मालवणी कविता, आपण ऐकूया त्या. हे तुम्ही जेव्हा चांगलं बघाल, ऐकाल आणि व्यक्त व्हाल तोपर्यंत आपल्याला कुठंही भाषेला म्हणजे दगा लागणार नाही, दगाफटका होणारच नाही, त्या भाषा जिवंतच राहणार आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की भाषा मरता देशही मरतो, हे खरं आहे. पण देशातली सगळी माणसं मेली तर हे होईल ना. जे आता युद्ध सुरू आहे, काहीतरी पडलं आणि सगळं संपलं तर भाषा मरेल. एक जरी अंकुर असेल कुठला तरी, बहिणाबाई म्हणतात दरिद्रीच्या कृषीमध्ये बियाणे निजली वरे पसरली माती जशी शाल पांघरली, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मानसा मानसा कधी खुशीला माणूस. जनाबाई म्हणते जे तू येरे बा विठ्ठला, म्हणजे सुंदर माझे जाते गे फिरे बहुते के गे ओव्या गाऊ कौतुके तू येरे बा विठ्ठला. हे सगळं जे आहे ते लोकसाहित्यातलं आहे, बोली भाषेतलं आहे. आपण वाचूया ते त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते करूया. मराठी बद्दल प्रयत्न करण्याची आज तरी ह्याच स्थितीला तरी कुठलीही गरज नाहीये. आणि त्यामुळे बोली भाषांचा जागर जो आहे तो करूया. त्या निमित्तानं मी कुसुमाग्रज यांना अभिवादन करते. मी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देणार नाहीये, द्यायची गरज नाहीये. ती द्यायची तर रोज द्या, एक दिवसापुरता ते नका करूया. त्यांची कना नावाची कविता आहे कुसुमाग्रजांची. ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी कपडे होते कदमलेले केसावरती पाणी. क्षणभर हसला नंतर बसला बोलल्यावरती पाहून, गंगाबाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून. 4 दिवस बाहेर वाशिनीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्यात जाईल कशी बायको मात्र वाचली. भिंत कचली चूल विजली होतं नव्हतं गेलं, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढं ठेवलं. कारभारीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला, पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, आणि पाठीवरती हात ठेवून नुसतं लढवणं. हे एका विद्यार्थ्यासाठी त्यांनी लिहिलेली कविता होती की ज्याचं महापुरात सगळंच गेलेलं आहे आणि तो त्यांच्याकडे येतोय. सरांची थोडीशी आपल्याला जे शब्दांची साथ असू देत, शाबासकी किंवा आधाराचा हात असू देत, म्हणून खरं तर भाषेला आधाराचा हात गरज आहे. आणि तो ती कला आपण भाषेच्या द्वारे आपण व्यक्त करूया. भाषेचा आपण कणा होऊया, बोली भाषेचा कणा होऊया, त्याचा जागर करूया. जेव्हा जिथे जसं तसं व्यक्त होता येईल ते बोलीतून व्यक्त होऊया. तर खऱ्या अर्थानं हा दिन खरं साजराच करू नये असं माझं मत आहे. का वेळ येते आपल्यावर, तर तो येऊ नये, आलाय आता सध्या. तर आपण बोलीच्या प्रवाहात जाऊया आणि मग ते झरे प्रवाहित करूया सगळे. सरस्वती लुप्त झाली म्हणून आता तिचं नाव नाही, अनेक भाषाही लुप्त होत आहेत. तर त्यांना म्हणजे डॉक्टर देवी असं म्हणतात की 1961 ची जी जनगणना झाली तेव्हा जवळजवळ 1600 बोली भाषा भारतात बोलल्या जात होत्या, आणि 2010 ची जेव्हा झाली त्यावेळी 780 फक्त भाषा त्याच्यातल्या उरलेल्या आहेत. आणि त्यातल्या 147 आता त्यांचं भविष्य धोक्यात आहे. त्या 147 ही माझी असू दे असं प्रत्येकाने विचार केला तर भाषा जगेल. एवढं बोलते आणि तुम्ही मला इथं संधी दिली आणि आभार व्यक्त करते. आणि कोमल समाजाचा एक आभार म्हणून मी सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.